आल्या आल्या लगेच बहिणीच्या चॉईसचे पडदे घेतले का? तर नाईट सूट घातलं तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? तर पुढच्या वेळी जोडीने यायचं. हा अरे काय बाय वन गेट वनची ऑफर आहे का? सतत कोणी आलं तरी जोडीने या जोडीने या. त्यांना कसं कळलं की मी तुला एकट्यामध्ये अरे तुरे करते? म्हणजे लपून छपून गप्पा पण ऐकण्यात येत आहेत. वाह, माझी आई मला फोनवरती भरवत असते. सिरियसली. हे बघ बाबा, माझ्या सगळ्याच गोष्टींशी प्रॉब्लेम आहे. आता तर मी काहीच नाही करायचं असं ठरवलंय. फोन केल्यावर काय बोलतात रे हे लोक? काय केलं आज भाजीमध्ये? काय कपडे घातले? त्या दिवशी तू साडी नव्हती नेसलीस आणि तू भेंडीची भाजी खायला लागलास, याच्याबद्दल सगळ्यांना प्रॉब्लेम काय? बनवणाऱ्यावर पण डिपेंड करते ना. म्हणजे मी बोलते, कोणीच मला मदत केली नाही. आणि अजून जिजूंना काय सांगतात फोनवरती? वहिनी तर काहीच करू देत नाही, मी आरामच करते. अरे पण स्वतःचं ताट उचलून येणं ही चांगलीच गोष्ट आहे ना. आता हे तुला कळतं, पण बाकीच्यांना पण कळायला पाहिजे ना. सतत आपलं टिकल्या टिकल्यांचं काहीतरी घाल, टिकल्या टिकल्यांचं काहीतरी घाल. अरे मी काय गोपी बहू आहे का यार? त्या दिवशी माझी मैत्रीण आली, आम्ही बेडरूममध्ये बसलो होतो गप्पा मारत, तिथे पण मध्ये मध्ये काय गरज आहे? पण माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे? ऑफिसला गेलं की बॉस प्रोडक्टिव्हिटी किधर आहे, प्रोडक्टिव्हिटी किधर आहे. ऑफिसवरून घरी आलं की यांचं रिप्रोडक्टिव्हिटी किधर आहे, रिप्रोडक्टिव्हिटी किधर. अरे काय? मला तर त्या जिजूंवरती दयाच येते कधी कधी. ताई किती त्रास देत असतील त्यांना. इथे उलट आहे, आपण जेवढं चांगलं बोलू ना तेवढी आपली